सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला इन्फ्लुएन्स सायकोलॉजीचा दुसरा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येकालाच महत्त्वाचं वाटायचं असतं. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण क्रिटिसिझम आणि इगो बद्दल चर्चा केली. आपण क्रिटिसिझम आणि इगो बद्दल बोललो आणि इगो आणि क्रिटिसिझम हे लोकांच्या लाईफमध्ये कसं त्यांना इम्पॅक्ट करतं आणि याने लोक कसे इन्फ्लुएन्स होऊ शकतात ते आपण पाहिलं. आणि या एपिसोडमध्ये आज आपण मानवाच्या सर्वात डीप इमोशनल नीड बद्दल बोलणार आहोत. काय जगातली सर्वात पेनफुल फिलिंग जर कोणती आहे मित्रांनो, तर ती कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला असं वाटतं की जगातली सगळ्यात पेनफुल फिलिंग म्हणजे काय, फेल्युअर आहे किंवा रिजेक्शन आहे. पण फ्रेंड्स, इनविजिबल होणं, त्यानंतर इग्नोर्ड फील होणं, त्यानंतर जर आपण पाहिलं इम्पॉर्टन्स नसल्यासारखं वाटणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स नाहीये असं वाटणं. त्यानंतर काय, आपला जो प्रेझेन्स आहे, समजा आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये गेलो किंवा कुठेतरी आपण आहोत, त्या ठिकाणी आपला प्रेझेन्स लोकांना मॅटर न होणं, ही जगातली सगळ्यात पेनफुल फिलिंग आहे मित्रांनो. कोर क्वेश्चन काय फ्रेंड्स, माणूस जो आहे, एक मनुष्य जो आहे, तो इतकं अटेन्शन आणि व्हॅलिडेशन का शोधत असतो? तर फ्रेंड्स, आता आपण हेच पाहूयात. आपला जो पहिला पॉइंट आहे तो काय आहे की एव्हरी ह्युमन वॉन्ट्स इम्पॉर्टन्स. मेन मुद्दा काय मित्रांनो, की प्रत्येक माणूस इंटरनली एकाच विचारात असतो की काय, मी महत्वाचा आहे का? म्हणजे मी लोकांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स आहे का? मी माझ्या पार्टनरच्या लाईफमध्ये मी महत्वाचा आहे की नाही? किंवा मी ज्या रिलेशनशिपमध्ये आहे, मी ज्या ऑफिसच्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी मी महत्वाचा आहे की नाही? तर आता याचे जे काही अँगल्स आहेत यामधले ते आपण पाहूयात. लहानपणी जर तुम्हाला ऍप्रिशिएट केल्या गेल्या नसेल तर तो ठसा जो असतो मित्रांनो, तो त्या व्यक्तीच्या मनावर इतका आतपर्यंत लागलेला असतो की ती गोष्ट तो व्यक्ती आयुष्यभर विसरू शकत नाही की मला ऍप्रिशिएट केलं गेलेलं नव्हतं किंवा मी प्रॉपर पद्धतीने ऍप्रिशिएट झालेलो नाही. तो चाइल्डहुड ऍप्रिशिएशन. त्याच्यानंतर पॅरेंट्सचा अप्रुव्हल म्हणजे कसं की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तुम्ही एखादी गोष्ट घरच्यांना मागताय किंवा नाही करताय, या गोष्टीमध्ये पॅरेंट्सने तुम्हाला अप्रुव्हल दिलं की नाही दिलं, हेही माणसाला खूप जास्त इम्पॅक्ट करतं. शाळेमध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी तुमच्या शिक्षकांनी, तुमच्या टीचर्सने तुम्हाला प्रेज केलं तर त्या गोष्टीचंही माणसाला खूप चांगलं वाटत असतं मित्रांनो. त्याच्यानंतर जी तुमची सोशल रिस्पेक्ट असते, म्हणजे जेव्हा तुम्ही चार चौघांमध्ये असता त्या ठिकाणी तुमची जी सोशल रिस्पेक्ट असते तीही माणसाला खूप मॅटर करत असते. आणि इमोशनल रिकग्निशन म्हणजे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात तर तुमचा पार्टनर इमोशनली तुमच्याशी कसा कनेक्टेड आहे आणि तो तुमच्याशी कसा वागतो, बोलतो, तो तुम्हाला कसं रिकग्निशन देतो, हेही माणसाच्या लाईफमध्ये खूप जास्त मॅटर करत असतं. फ्रेंड्स, माणूस फक्त पैसेच कमवत नाही फ्रेंड्स, तर काय, तो स्वतःची व्हॅल्यू प्रूव्ह करत असतो. म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तो प्रूव्ह करत असतो. आणि ही जर व्हॅल्यूज त्याला प्रॉपर पद्धतीने भेटली नाही तर मग माणसाला त्याच्या इतका त्रास कोणत्याच गोष्टीत होत नाही. आता आपण पाहूया फ्रेंड्स की व्हाय इग्नोरिंग हर्ट सो मच. इग्नोरिंग एवढं हर्ट का करतं? आता मेसेज करून, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज केला, त्या व्यक्तीने मेसेज करून पण सीन न करणं किंवा रिप्लाय न देणं, सीन करून रिप्लाय न देणं. त्यानंतर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये बसलेले आहात, ग्रुपमध्ये बोलताना तुम्हाला कोणी ऐकत नाही, तुम्हाला इग्नोर करणं. रिलेशनशिप मध्ये जेव्हा तुम्ही आहात तेव्हा टेकन फॉर ग्रँटेड फील होणं, इग्नोर्ड फील होणं. ह्याच्यामुळे काय होतं फ्रेंड्स, आपला जो ब्रेन आहे, आपला ह्युमन ब्रेन काय करतो, जेव्हा इग्नोर्ड फील होतं तुम्हाला त्यावेळेस ह्युमन ब्रेनला असं वाटत असतं की हे एक रिजेक्शन आहे. आणि हे रिजेक्शन त्यावेळेस आपल्या मनावर, आपल्या मानसिकतेवर, आपल्या माइंडवर खूप जास्त डीप इम्पॅक्ट करतं. आणि त्यामुळे मग हे आपल्याला लाईफ टाइम सुद्धा कधी कधी त्रास देतं. आणि कधी कधी असं होतं फ्रेंड्स की सायलेन्स जास्त, एखादा व्यक्ती तुमच्यासोबत बोलला नाही, तो शांत आहे, ते सायलेन्स सुद्धा तुम्हाला इमोशनल पेन खूप जास्त प्रमाणात देतं.
तर आता अजून एक आपण गोष्ट पाहतोय मित्रांनो, आजकाल जर सोशल मीडिया तुम्ही पाहिला, सोशल मीडियावर लोकांना इतकं क्रेज आहे सोशल मीडियाबद्दल. आणि इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं, किंवा अजून जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप, मल्टिपल जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामध्ये माणूस इतका गुरफटून गेलाय की त्यामध्ये जर सोशल मीडिया व्हॅलिडेशन ट्रॅप म्हणजे काय फ्रेंड्स, आज सोशल मीडियाने इम्पॉर्टन्सला एवढं अडिक्शन बनवलंय ना मित्रांनो, की लोकांना असं वाटतं की जर तुम्हाला लाईक्स नाही भेटले तर तुम्ही एकदम सॅड होता. जर तुमचे लाईक्स खूप चांगले आले, तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज भेटले, तर लगेच आपल्याला आनंद होतो आणि यामुळे आपल्याला डोपामाइन रिलीज होतं, त्याच्यामुळे आपल्याला हॅपी वाटतं. आपले जे फॉलोअर्स आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की अरे ही माझी व्हॅल्यू आहे, हे माझं व्हॅल्यूचं इल्युजन आहे, इतके लोक मला फॉलो करतायत, हे व्हॅल्यू इल्युजन एक क्रिएट होतं. त्यानंतर काय, स्टोरी व्ह्यूज ऑब्सेशन. स्टोरी व्ह्यूज ऑब्सेशन म्हणजे काय, तुम्ही एखादी स्टोरी टाकली आहे आणि मग तुम्ही सतत चेक करत राहता किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी पाहिलं. हे एक ऑब्सेशन झालेलं आहे. आपण अर्ध्या घंट्याला हातात फोन घेतो आणि चेक करतो की हा माझी स्टोरी किती लोकांनी पाहिली. हे स्टोरी व्ह्यू ऑब्सेशन आहे. आणि ऑनलाईन अप्रुव्हल म्हणजे लोकांनी तुम्हाला ऑनलाईन जेव्हा तुम्हाला लोक पाहताय तर तुम्हाला लोकांनी अप्रूव्ह करावं, तुम्हाला लोकांनी अप्राईज करावं, तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं. हे जे माणसाच्या डोक्यात बसले ना फ्रेंड्स, आजकाल लोकांचं काय झालं, लोक ऑनलाईन सोशली अटेन्शन मिळवत आहेत पण इंटरनली एम्प्टी फील करतात फ्रेंड्स. आतून त्यांना खूप एम्प्टी वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की नाही व्ह्यूज आले. आता काही प्रकरणही झालेले आहेत की एक खूप मोठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती की तिच्या एका रीलवर व्ह्यूज नाही आले म्हणून तिने सुसाईड करून टाकलं. आता 27-28 वर्षाची मुलगी, तिला इतकं मित्रांनो म्हणजे किती मोठं ऑब्सेशन आहे की व्ह्यूजच नाही आले, माझ्या ह्या रीलला व्ह्यूज नाही आले म्हणजे मला जे मिलियन्स मध्ये व्ह्यू मिळत होते ते मला 10,000च भेटले. पण त्या मुलीला एवढं डिप्रेशन आलं की तिने सुसाईड करून टाकलं. हे आहे सोशल मीडिया व्हॅलिडेशन ट्रॅप मित्रांनो. तुम्हाला व्हॅलिडेशन नाही म्हटलं की त्याचं किती मोठा इम्पॅक्ट माणसाच्या मनावर होऊ शकतो हेच या गोष्टीतून सिद्ध होतं. आता मित्रांनो आपण हे पाहूयात की व्हाय पीपल शो ऑफ. लोक शो ऑफ का करतात फ्रेंड्स. बहुतेक लोकांचं जे आहे ना त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे म्हणून ते शो ऑफ नाहीत करत, तर ते शो ऑफ कशामुळे करतात, त्यांना जे इम्पॉर्टन्स हंगर आहे की मी जर शो ऑफ केला तर लोक मला इम्पॉर्टन्स देतील, या हंगरमुळे लोक शो ऑफ करतात फ्रेंड्स. मग काय, याचे काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की एक्सपेन्सिव्ह गोष्टी वापरणं, एक्सपेन्सिव्ह थिंग्स, एक्सपेन्सिव्ह वॉचेस उगाच दाखवणं, त्या गोष्टी सारख्या दाखवणं, हे झालं. त्यानंतर फेक लाईफस्टाईल. फेक लाईफस्टाईल म्हणजे काय, तुम्ही नसलं त्याही गोष्टी तुम्ही दाखवता. आजकाल तुम्ही जर पाहिलं मित्रांनो की खूप लोक असे आहेत, 80,000 का चेन आहे, 50,000 का शूज आहे, ह्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन पाहिल्याच असतील मित्रांनो. बूट 50,000चा असो किंवा 500 रुपयाचा असो, तो घालणार तर आपण पाहिलाच. हे जे दाखवणार की 50,000 का शूज आहे मेरा, हे फेक आहे. जो माणूस खरंच रिच आहे तो हातात रोलेक्स जरी घालत असेल, पांढरं शर्ट, तुम्ही अंबानींचं उदाहरण घ्या, व्हाईट शर्ट पॅन्ट असते, हातात वॉच असते, कोट्यवधींच्या लोक गाड्यांमध्ये तो माणूस फिरतो, पण तो सांगत नाही की माझा बूट इतक्याचा आहे का, माझं शर्ट एवढ्याचं आहे, माझ्या हातात एवढ्याची वाट. तो जेव्हा माणूस येतो गाडीत बसतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतो की नाही दिस इज द पर्सन. त्यांचा जो ऑरा असतो तो ऑराच सगळं काही बोलून जातो, तिथे त्यांना व्हॅलिडेशनची गरज लागत नाही. हे जे फेक लाईफस्टाईल आहे हे एक मी तुम्हाला उदाहरण दिलं की कसं असतं. कॉन्स्टंट पोस्टिंग. कॉन्स्टंट पोस्टिंग म्हणजे काय, सतत पोस्ट करत राहणं. आता तुम्ही पहा फ्रेंड्स की काही असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत की म्हणजे दिवसाला 5-5, 6-6 रील टाकणार. त्याच्यानंतर ठीक आहे झालं, तुम्ही 5-6 रील्स टाकल्या तेवढं गरजेचं असतं समजा, पण काय ते काय करतात, जेवढ्या रील्स टाकल्यात ना त्याच्या 4-5 पट स्टोरीज लावून ठेवतात. 20-20, 25-25 स्टोरीज, फोटोज टाकले. इतकं तुमचं लाईफ सोशल करू नका मित्रांनो की तुमच्याबद्दल एक ना एक गोष्ट लोकांना ऑनलाईनच कळेल. फोर्स्ड सक्सेस इमेज. मी खूप सक्सेसफुल आहे हे असं फोर्सफुली दाखवणं, मग त्यासाठी 4 लोक सोबत घेऊन जाणं, मग ते तुम्हाला अप्राईज करणं, हे जे फोर्स सक्सेस आहे मित्रांनो,
हे तुम्हाला 5 दिवस, 10 दिवस, 2 महिने, 6 महिने काम करेल, पण त्याच्यानंतर मग जेव्हा लोकांना ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात, मग त्यामुळे काय होतं की लोक तुम्हाला इग्नोर करतात आणि मग तो जो तुम्हाला बॅकशॉट बसतो तो खूप जास्त त्रास देऊन जातो आणि मग त्यातनं ह्या अशा काही घटना घडतात. जर याच्या मागचं आपण खरंच सत्य जर पाहिलं तर मित्रांनो, काय जी लोक स्वतःला इंटरनली इम्पॉर्टंट फील करत नाहीत ना, ती लोक काय करतात, ती एक्सटर्नली हे प्रूव्ह करत असतात की मी लोकांच्या आयुष्यामध्ये किती इन्फ्लुएन्स करतोय, की मी किती इम्पॉर्टंट आहे. फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामधली हीच आहे की कोणी आपल्याला अप्राइज करण्यापेक्षा आपण स्वतःला कसं पाहतो, आपण स्वतःला किती अप्राइज करतो, आपण स्वतःबद्दल किती चांगला विचार करतो, हे सगळ्यात महत्वाचं. जर तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करत असाल, तुम्ही स्वतःला चांगलं पॉझिटिव्ह थिंक करत असाल आणि तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्ह पर्सन असाल, तर आपोआप तुमच्या आजूबाजूला ती पॉझिटिव्हिटी येते आणि लोकही तुम्हाला अप्राइज करतात. मित्रांनो, आता आपण पाहूयात फ्रेंड्स की रिलेशनशिप्स मध्ये अँड इम्पॉर्टन्स. तर काय की पॉइंट काय आहे मित्रांनो, आपला रिलेशनशिप जे आहेत ना, लोकांना असं वाटतं की रिलेशनशिप मध्ये मी जर माझ्या पार्टनरला गिफ्टिंग केलं, मी जर माझ्या पार्टनरला काही काही चांगल्या गोष्टी दिल्या, तिला चांगलं चांगलं म्हणजे तिला खूप अटेन्शन हे केलं, तर ती माझ्यासोबत चांगलं वागेल किंवा तो माझ्यासोबत चांगला वागेल. पण मेन जी सगळ्यात महत्वाची रिलेशनशिप मधली गोष्ट आहे ती काय आहे की रिलेशनशिप जे आहे ना मित्रांनो, ते फक्त एकाच गोष्टीवर टिकून असतं, तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याला गरज असताना किती अटेन्शन देताय आणि तुमचा पार्टनर तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने समजून घेतो. आता काय मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपण आपल्या पार्टनरचं ऐकतच नाही, नॉट लिसनिंग हा सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट असतो ज्याच्यामुळे रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर इमोशनल निग्लेक्ट, म्हणजे पार्टनरला इमोशनली निग्लेक्ट करणं, पार्टनरच्या इमोशन्सला समजून न घेणं. त्याच्यानंतर तुम्हाला नात्यांमध्ये असं वाटणं की माझा पार्टनर मला इग्नोर करतोय, फिलिंग अनसीन, म्हणजे नात्यामध्ये नसल्यासारखं फील होणं आणि पार्टनरने तुम्हाला व्हॅल्यू न करणं, पार्टनर नॉट व्हॅल्यूड, म्हणजे तुमचा जो पार्टनर आहे तो तुम्हाला व्हॅल्यू जर करत नसेल मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम येतात. काय फ्रेंड्स, आपल्याला असं वाटतं की नात्यामध्ये प्रेम कमी झालं की लोक दूर निघून जातात, तर हे एकदम चुकीचं आहे. प्रेम कधीही संपत नसतं मित्रांनो. जेव्हा नात्यामध्ये तुमच्या पार्टनर कडून तुम्हाला अटेन्शन मिळत नाही, तुम्हाला महत्व मिळत नाही, मग ते रिलेशनशिप लोकांना असं वाटतं की ह्या नात्यामध्ये मी फक्त एकटाच सफर करतोय, समोरून मला काहीही चांगलं भेटत नाही आणि मग यामुळे नाती तुटतात आणि लोक आपल्यापासून दूर होतात. फ्रेंड्स, तर आता आपण हे पाहूयात मित्रांनो की जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत, म्हणजे जी मोठी लोक आहेत, ते सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करतात. हाऊ इन्फ्लुएन्शियल पीपल थिंक. इन्फ्लुएन्शियल पीपल जे आहेत, म्हणजे ज्यांचा लोकांवर खरंच प्रभाव असतो, जी मोठी लोक आहेत, ते कशा पद्धतीने या गोष्टी मॅनेज करतात ते आपण पाहूया. इन्फ्लुएन्शियल लोक काय करतात मित्रांनो, पहिलं तर ते लोकांना हिअर्ड फील करवतात. हिअर्ड म्हणजे काय की हा बाबा ठीक आहे, मी तुझं ऐकतोय, मी तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे. त्याच्यानंतर ती जी आहे ती आपल्या आजूबाजूच्या लोकांची नावं लक्षात ठेवतात, त्यांच्याशी सतत बोलतात किंवा त्यांना रिस्पेक्ट देतात. त्यानंतर जेव्हा ते समोरच्या व्यक्तीशी बोलतात, त्याच्या डोळ्यात डोळे घालून आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलतात, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की नाही बाबा, यांचं माझ्याकडे पूर्णपणे लक्ष आहे. चौथा पॉइंट काय, जेव्हा ते तुमच्याशी बोलतात ते पूर्णपणे जिन्युअनली तुम्ही जे काही बोलत आहात ते ऐकतात आणि मगच त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलतात. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या समोर मोठा व्यक्ती असो किंवा छोटा व्यक्ती असो, ते रिस्पेक्ट दाखवतात, त्या व्यक्तीला रिस्पेक्टनेच बोलतात. मित्रांनो, लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा लोकांना इम्पॉर्टंट फील करवणं हे जास्त महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात जास्त पॉवरफुल पण आहे. आता फायनली आपण पाहूया मित्रांनो की काय मेन इमोशनल ट्रूथ काय आहे. इमोशनल ट्रूथ हेच आहे की प्रत्येक माणूस सिक्रेटली एकच गोष्ट करत असतो आणि एकच गोष्ट शोधत असतो. काय शोधत असतो? इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स मध्ये काय, मला नोटीस करा, माझं ऐका, मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या, मला नोटीस करा आणि मी जेव्हा तुमच्या आजूबाजूला आहे तेव्हा मला मॅटर करा, मी आहे हे तुम्ही मॅटर करा, मला व्हॅल्यू द्या.
हे एका प्रत्येकच माणूस, मग तो कोणीही असो, जर तुम्ही समोरच्या माणसाला व्हॅल्यू देताय, त्याचा रिस्पेक्ट करताय, त्याचं बोलणं ऐकताय, त्याला मॅटर करताय, हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असतं फ्रेंड्स. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही लोकांसोबत आहात तेव्हा लोकांना तुमचे वर्ड्स कधीही आठवत नाहीत. तुम्ही काय बोलले काय नाही बोलले हे लोक लक्षात ठेवत नाहीत. तर ते काय लक्षात ठेवतात, तुमच्यासोबत जेव्हा ती लोक होते तेव्हा त्यांना तुम्ही कसं फील करवून दिलं, त्यांना काय फील झालं, ही गोष्ट त्यांना आयुष्यभर लक्षात राहते. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकर टॉक्स रिअल लाईफ रिअल इस्टेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.